नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. पेरणीपूर्ण बियाण्यांची उगवण क्षमता तपासा. तपासणीसाठी यंदा सोपी गोपनगाठ पद्धत आहे. कृषी विभागाचे आवाहन केले जाते. दुबार पेरणीचे संकट टाळा. कोरचीमधील शेतकऱ्यांना धान बियाण्यांचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना धान बियाण्यांचे वितरण करताना कोरची पंचायत समितीचे अधिकारी. 4 उपसा सिंचन योजनांमुळे 9,500 हेक्टर ओलिताखाली आलेले आहे. सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येणार आहे. वैनगंगेमध्ये 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा. एल निनोमुळे पाऊस कमी झाल्यास समस्या होणार. धानाच्या चुकाऱ्यासाठी मागितले 642 कोटी, मिळाले फक्त 168 कोटी रुपये. रब्बी हंगामातील धान खरेदी 17 मे पर्यंत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होणार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये 44 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी फार्मर आयडी ही अनिवार्य ठरणार. शेतकऱ्यांनी घ्यावी दखल. माती सुपीकता निर्देशांकानुसार पिकांना खतांचे डोस द्या. खतांच्या मात्रांचे पर्याय व खर्च माती परीक्षण करणे आवश्यक ठरणार. संतुलित खतांचा सुद्धा वापर करा. मशागतीची कामे आटोपलेली असून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आता आकाशाकडे. पावसाअभावी खरीपातील पेरण्या खोळंबलेल्या आहे. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. 30 किलोची बॅग प्रत्यक्षामध्ये 25 किलोचेच बियाणे. नेर तालुक्यातील प्रकार चौकशीची होते मागणी. 15 दिवसांमध्ये 90,000 पोती युरिया यवतमाळ जिल्ह्यामध्ये दाखल होणार. ऑगस्टपर्यंत खताचा 1.25 लाख पोत्यांचा बंपर स्टॉक खुला होणार. उपसाबंदीने चिंतित असलेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना 2 तास रोखले आहे. जनावरे दगावल्यास दालनामध्ये टाकणार. दानोळीत वर्णा नदी परिसरामध्ये पाहणीवेळी शेतकऱ्यांचा इशारा देण्यात आला. पाण्याअभावी लोटेमध्ये अनेक कारखान्याचे उत्पादन ठप्प झालेले असून पाऊस लांबल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य. कारखानदारी अडचणीमध्ये सापडलेले आहे. योजनेचा 1,871 शेतकऱ्यांना लाभ मिळत असून जमिनीचा पोत सुधारलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 36 लाख क्युबिक मीटर गाळ उपसा. शासन योजनेचा मोठा यश मिळत आहे. भातखंडेमध्ये 5 ते 6 दिवसांनी पाणी येत असून ग्रामस्थांचा घसा हा कोरडाच आहे. गिरट केटीवेअरवरती शेवडी बांधून पाणी साठवण्याची मागणी केली जाते. ग्रामपंचायतकडून उपाययोजनांची अपेक्षा. ई पीक पाहणी सुलभ असून नियुक्त सहाय्यक करणार पीक नोंदणी. महिला बचत गटांच्या सहकार्याने होणार पीक पाहणी. शेतकऱ्यांना तांत्रिक प्रक्रियेमधून मोठा दिलासा मिळतोय. 1,345 गरोदर महिला हाय रिस्कमध्ये आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5,358 गरोदर महिलांची तपासणी. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना अभियान. प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालयामध्ये शिबिर. मान्सून लांबलेला असून टोमॅटो उत्पादकांचे गणित कोलमडलेले आहे. जून महिना अर्धा संपला. शेततळे बोरवेल पडले कोरडे. पीक वाचवण्यासाठी आणावे लागते विकतचे पाणी. राहुरी कृषी विद्यापीठाने विकले 1,69,00,000 आंबे. 2018च्या थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय द्या. सरसकट कर्जमाफीची मागणी केली जाते. शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडू नका. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेलेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. त्यामुळे पड्र पाण्या कर पाणी पाणी. शेत माझं तहानलेलं चातकावानी. सोलापूर जिल्ह्यामध्ये महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पद्मजा इंगवले यांचा हा उपक्रम. मश्वरमध्ये अवघ्या 535 हेक्टरवरती पेरणी झालेली आहे. बळीराजा हवालदिल झालेला असून पावसाने पाठ फिरवल्याने हंगाम लांबणार. वारणा पट्ट्यामध्ये बळीराजा पाण्याच्या शोधामध्ये आहे. विहिरीतील पातळी घटलेली असून शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. अल्प पावसामुळे खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला असून शिराळा तालुक्यातील भात पिकांवरती मोठे संकट आहे. शेतकरी चिंताक्रांत. दहिवलीमध्ये शेतकऱ्यांना यांत्रिक भात लागवडीचे प्रशिक्षण. खरीपामध्ये मजूर टंचाईवरती ठरते. प्लॅस्टिक ट्रे रोपाटिका यांत्रिकरण प्रभावी पर्याय. वारकऱ्यांच्या सेवेसाठी 2,700 डॉक्टर. 13 फिरते मेडिकल. पालखी गेल्यानंतर तात्काळ स्वच्छता. त्यासाठी 500 कर्मचारी. मश्वरच्या बेन्ना तलावामध्ये महिनाभराचाच पाणीसाठा. 56 पैकी केवळ 7.40 दशलक्ष घनफूट पाणी. दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ. शेतीपूरक व्यवसायांना सुद्धा बसला फटका. इरिगेशन बंदचा दुष्परिणाम होतोय. पाणी टंचाईने वाढवली आर्थिक कोंडी. वरती आभाळ कोरडे, खाली भूजलावरती ताण. जलसंकट गडद झालेले आहे. शेतीसाठी भूजल उपसा वाढवणार. अधिक खोल बोरवेलचा वाढता धोका.
अल्निनो अत्यंत वेगाने विकसित होतोय. सुपर अल्निनो, गॉडझिला, अन्यनो शास्त्रीय व्याख्याच नाही. याबाबतचे व्हिडिओ खूप चुकीचे आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 3 उच्चस्तरीय समित्या दाखल झालेल्या असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती सुद्धा घेण्यात येणार. मान्सूनने हुलकावणी दिलेली असून पण 25 जूनपासून सक्रिय होणार. हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. अखेर करार झाला, युद्ध संपले, सुटकेचा निश्वास. ट्रम्प म्हणाले, इराणसोबत करार करून अमेरिकेचा मोठा विजय झालेला आहे. तीव्र उन्हाळ्याने रानसई, पुनाडे धरणातील गाठला तळ. उरण तालुक्यामध्ये पाण्याचे भीषण संकट, पावसाची लागली ओढ. रायगडामध्ये पावसाच्या सरासरीमध्ये घट झालेली असून जून महिन्यामध्ये आतापर्यंत केवळ 2.2% पाऊस पडलेला आहे. बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.